आज तुम्हाला मी काही ताईंच्या कमेंटवरून बेकरी स्टाईल बिस्किटं मैद्याची कशी बनवायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल. आता पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगते, बऱ्याच जणांच्या कमेंट येतील, मैदा खायला चांगला नाही, डालडा खायला चांगला नाही. पण बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत की डालड्यापासून बिस्किट कशी बनवायची ते दाखवा. त्यासाठीच मी दाखवत आहे. आणि शक्यतो करून बिस्किटचा डालडा हा वेगळा असतो, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त जेमिनी डालडा आणलेला आहे. तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. अर्धा किलो मैद्याचं मेजरमेंट सांगणार आहे. तर त्यासाठी बघा पावडरी आपल्याला कोणकोणत्या लागणार आहेत. अर्धा किलो मैद्यासाठी 250 ग्रॅम साखर लागते. पिठी साखर बारीक केलेली मिक्सरवरती. रेडीमेड विकतसुद्धा साखर मिळते, तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. चवीनुसार अगदी थोडं यामध्ये मीठ घालायचं आहे. ऑलरेडी ज्या पावडरी आपण वापरतो त्या पावडरीमध्ये मिठाचा अंश असतोच, पण तरीसुद्धा अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. अर्धा किलो मैद्यासाठी 5 ग्रॅम अमोनिया वापरायचा आहे आणि कस्टर्ड 7 ग्रॅम. कस्टर्डमुळे बिस्किट फुलतं चांगलं, हलकं फुलकं क्रिस्पी होतं. शिवाय कलर आतून पिवळा येतो. बिस्किट जेव्हा आपण मोडतो तेव्हा पांढरा दिसण्याऐवजी पिवळ्या कलरचा दिसतो आणि खायलासुद्धा टेस्ट चांगली लागते याची. आता यामध्ये बेकिंग पावडर 5 ग्रॅम घालायची आहे. बेकिंग सोडा घालायचा नाही, त्यामुळं बेकिंग पावडरीचं प्रमाण आपण इथं जास्त घेतलेलं आहे. 5 ग्रॅम घालायचं आहे. ही बिस्किट आपण बेकरी स्टाईल बनवणार आहे, त्यामुळं यामध्ये पावडरीचं प्रमाण थोडं जास्त असतं. जेव्हा मी घरगुती बिस्किट बनवते तेव्हा फक्त 3च प्रकारच्या पावडरी वापरते. आता बऱ्याच ताईंना बेकरी स्टाईल मैद्याची डालड्याची बिस्किट हवी आहेत, म्हणून मी ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे 15 ग्रॅम. आणि यामध्ये आपण दुधाचा वापर करणार नाही, त्यामुळं मिल्क पावडरीचा वापर केलेला आहे. आता यामध्ये कोकोनट पावडर घालायची आहे. कोकोनट पावडर 50 ग्रॅम घालायची आहे. थोडी जास्तच वापरावी लागते. ही कुठल्याही दुकानात सहज अवेलेबल होते. बऱ्याचशाच ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत, आमच्याकडं ओव्हन नाही, मग बिस्किट आम्ही कशी बनवू? अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नका. लवकरच मी वाटीचं प्रमाण, तेही गव्हाच्या पिठाची घरगुती बिस्किटं कशी बनवायची बिना ओव्हनची, हे तुम्हाला दाखवणार आहे. थोडा वेळ द्या. बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत आणि प्रत्येकाच्या पसंतीची जर बिस्किटं बनवायची असतील तर थोडा मला वेळ द्यावा लागेल. आता यामध्ये मी जेमिनी डालडा 200 ग्रॅम घालते. हा डालडा बिस्किटचा खरं तर नाही, पण तरीसुद्धा मी हा डालडा वापरूनच करणार आहे. बिस्किटचा डालडा घेतला तर तो 15 किलोचा बॉक्स घ्यायला लागतो. मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पण एवढा डालडा घेऊन मला त्याचा उपयोग होणार नाही, त्यामुळं हे मी 1 किलोचं पॅकिंग जेमिनी डालड्याचं आणलेलं आहे. डालड्याचे बरेचसेच प्रकार आहेत, पण कुठलाही डालडा घेऊ नका, कारण डालड्यामध्ये बारीक बारीक कण असतात. ते कण बिस्किटमध्ये चालत नाही. जो डालडा एकदम स्मूथ लोण्यासारखा आहे तो डालडा तुम्ही बघून घ्या, त्याची बिस्किटं होतात. तेही मी ट्राय करून बघितलेलं आहे, मग मला समजलं. बऱ्याच जणांनी मला सुरुवातीला जेव्हा मी ओव्हन घेतला तेव्हा स्वतःजवळचा डालडा दिलेला, त्यामध्ये बारीक बारीक कण होते डालड्यामध्ये आणि बिस्किटं जेव्हा बेक झाली तेव्हा ते कण तसेच मध्ये 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 बिस्किटच्या राहिले आणि पांढरं पांढरं त्या बिस्किटवरती ते शाबूसारखे डॉट दिसत होते. डालडा पूर्ण गरम करून थंड करून घातला तरीसुद्धा त्याचे डॉट तयार होतात. त्यामुळं डालडा घेत्या वेळेस एकदम स्मूथ लोण्यासारखा बघूनच डालडा घ्या. पॅकिंगवरून जरी आपण चेक केलं किंवा तुम्ही बाजारमध्ये वगैरे जाल तेव्हा त्या पॅकिंगवरूनच चेक करायचं, म्हणजे लक्षात येतं. आता यामध्ये आपण पाणी वापरणार आहे. तर पाणी आपल्याला किती लागतं, तर
125 मिली फक्त पाणी लागतं. थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही. सुरुवातीला डालडा सगळा साखरेमध्ये, पिठी साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मगच पाणी घालायचं. आणि हे मिश्रण बघा असं घट्ट होतं, एकदम असं पातळ होत नाही. जर मिक्सर जर माझ्याकडं असता तर याची पेस्ट आणखीन पातळ झाली असती, पण हातानं तेवढी पेस्ट पातळ होत नाही. यामध्ये आता अर्धा किलो मैदा घालायचा आहे, चाळून घालायचा, म्हणजे पीठ हलकं होतं. जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी सगळे ह्या प्रोसेस सांगायच्या आहेत, नाहीतर तुम्ही म्हणशीला की प्रत्येक वेळेला पीठ चाळून घ्यायचं, असं काय प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते. यूट्यूबवरती कुठंही रेसिपी अशी तुम्हाला मिळणार नाही एवढी परफेक्ट. कारण मी बऱ्याच वर्षापासून मी सर्च करत होते. आता या 2 वर्षात पूर्ण बंद केलेलं आहे, कारण मीच परफेक्ट बिस्किटमध्ये झालेले आहे. आणि मी बघत होते तर म्हणजे सर्च वगैरे, घरगुती बिस्किट, गव्हाची बिस्किट, मैद्याची बिस्किट, नानकटाही, असं सगळं मी सर्च करून बघितलं. पण अजिबात कुठंही अशी रेसिपी आली नाही. येतात रेसिपी, पण ज्या महिला आहेत म्हणजे त्यांचं रेसिपीचं चॅनल आहे त्याच्यावरती त्यांनी अगदी वाटीचं थोडं प्रमाण घेऊन बिस्किटं बनवलेली आहेत. पण ती बिस्किटं व्यवसायासाठी चालत नाहीत. घरगुती वेगळं काही तर खायला म्हणून ती चालतील, पण व्यवसायासाठी ती बिस्किटं चालत नाहीत आणि तितकी ती क्वालिटी होत नाहीत. तुम्हाला जर व्यवसायासाठी बिस्किटं बनवायची असतील तर या प्रकारेच बनवावी लागतील. आता हे पीठ सगळं एकसारखं एकत्र करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं. मैदा असल्यामुळं पीठ हे लगेच तयार होतं. जास्त काही याला कष्ट करावं लागत नाही. आणि यामध्ये जेवढं मी प्रमाण सांगितलेलं आहे तेवढ्या प्रमाणातच अगदी परफेक्ट पीठ हे तयार होतं. घरगुती बिस्किटचे काही व्हिडिओ मला पाहायला मिळाले, पण त्यामध्ये पावडरीचं प्रमाण जास्त सांगितलेलं आहे आणि काही पावडरींचं प्रमाण कमी सांगितलेलं आहे. काही फॅक्टरीतले व्हिडिओ बघितलेले आहेत, त्यामध्ये तर फक्त बेकिंग पावडर वापरलेली मी बघितलेली आहेत. त्यामध्ये बाकीच्या पावडरी कुठल्याही दाखवलेल्या नाहीत. पण त्या पद्धतीनं मी फॅक्टरीतली बिस्किटं जशी बनवतात तशी मी करून बघितलेली आहेत. पण अजिबात बिस्किटं चांगली झाली नाहीत. एकदम कठीण बिस्किटं झाली. पीठ बघा किती सुंदर असं मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे. फक्त अर्धा किलोचंच हे मेजरमेंट आहे. त्यामुळं मी ओव्हन लगेच सुरू करून घेतला. आता याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. नेहमीप्रमाणे रोल बनवायचा आणि जसं हे पीठ आपण मळत जाऊ तसं हे पीठ एकदम लुसलुशीत जास्तच होतं. या पिठाचे गोळे मोठे करायचे नाहीत. यामध्ये आपण डालडा वापरलेला आहे, मैदा वापरलेला आहे आणि पावडरीसुद्धा एक्स्ट्रा वापरलेले आहेत. त्यामुळं काय होतं, हे बिस्किट जास्त फुलतं. त्यामुळं गोळे एकदम लहान-लहान करायचे आहेत. 15-15 ग्रॅमचेच गोळे बनवायचे. त्यापेक्षा लहान जर बिस्किट हवं असेल, तर 11-12 ग्रॅमचा गोळा बनवला तरीसुद्धा चालतो. काही ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की बिस्किट आम्ही बनवली आणि खूप छान बिस्किट झालेली आहेत म्हणून. तर त्यांची ही कमेंट ऐकूनसुद्धा एकदम भारी वाटलं. आपली जी कला आहे ती कला कुणाला तरी उपयोगी पडत आहे म्हणून. आणि हे ट्रेनिंग मी कुठंही घेतलेलं नाही. मी बिस्किटं स्वतः शिकलेली आहे. सगळ्यांच्याकडून थोडं, थोडं, थोडं काहीतरी, काहीतरी ज्ञान घेऊनच मी ही बिस्किटं बनवत आहे. आणि एकदम सक्सेसफुल मी झालेली आहे. त्यामुळं मलाही असं वाटतं की माझ्याकडूनही तुमच्यासारख्या गरजू महिला शिकाव्यात, म्हणून हे मी यूट्यूब चॅनेल सुरू केलेलं आहे. शिवाय यामध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे हे मला जमल का असं तुम्हाला वाटतं, पण असं काही नाही. प्रीतम म्हणजे माझा मुलगा, तो सुद्धा एकदम परफेक्ट या बिस्किटमध्ये झालेला आहे. माझं बघून, बघून, बघून त्याला
सगळं जमतं, फक्त तो प्रेस करत नाही कधी, म्हणजे त्यानं प्रयत्नच केलेला नाही. पण ऑपरेटरचं काम करतो, गोळे तर एकदम फास्ट बनवतो आणि मी फक्त प्रेस करायला थांबते आणि तो गोळे इतकं फास्ट बनवतो आणि सगळे गोळे बघा आता हे एवढे त्यानेच गोळे बनवलेले आहेत आणि सुरुवातीला फक्त मी मदत केलेली आहे. नंतर फक्त मी हे असं गोळं मांडायचं आणि प्रेस करायचं काम केलेलं आहे. मग तो करू शकतो इतका लहान असून, मग आपण का करू शकणार नाही? फक्त बघून तो ट्रेन झालेला आहे. 20 मिनिटामध्ये 1 किलोचे 120 किंवा 160 जर गोळे बनवायचे असतील, तर तेवढे तो बनवू शकतो. मी फक्त प्रेस करते. इतका फास्ट गोळे तो बनवतो. त्यानंतर बेक कसं बिस्किट करायचं, त्याचं टायमर असू दे, हे सगळं तो करतो. म्हणजे आहो करतात, मग त्यांना सगळं येतं. फक्त पीठ मळायला येत नाही, ते मेजरमेंटसुद्धा टाकतात. आणि प्रीतम मेजरमेंट टाकत नाही आणि प्रेस करत नाही. बाकी ऑपरेटरचं किंवा बेक करायचं काम तो स्वतः सगळं करू शकतो. आता ही बिस्किटं व्यवस्थित प्रेस करून घेतलीत. नेहमीचं बिस्किट असतं ते एकदम मोठं असतं बघा. हे बिस्किट मी अगदी थोडं केलं आहे, कारण हे बेक झाल्यानंतर एकदम ही बिस्किटं फुलणार आहेत, मोठी होणार आहेत त्यामुळं. आणि असा एवढा बघा माझ्या भोवतीनं पसारा पडलेला असतो. तुम्हाला जरी फक्त ट्रे दिसत असले तर एवढा पसारा असतो. कुठलंही काम सोपं नसतं, ते सोपं आपण स्वतः करायचं असतं. आपण साधी दिवाळी आली तर आपण म्हणतो की चिवडा करायचा आहे, लाडू करायचा आहे, करंज्या करायच्या आहे, असं आपण म्हणतो का, तर असा हा पसारा पडतो. पण माझ्या घरी दररोजच असा पसारा असतो, त्यामुळं दिवाळी तर करायचं मला काहीच वाटत नाही, कुठलेही फराळाचं असू दे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं 2 चमचे, त्यामध्ये कस्टर्ड घालायची 1 चमचा आणि 1 चमचा मिल्क पावडर घालायची आणि याचं चांगलं मिश्रण करून घ्यायचं, एकदम पातळ करून घ्यायचं आणि हे बिस्किटच्या वरती थोडं लावून घ्यायचं. आता हे कशासाठी? तर कलरसाठी, दिसायला बिस्किट चांगलं दिसतं म्हणून हे आपल्याला करून घ्यायचं आहे. ब्रशनंच लावून घ्यायचं म्हणजे ते चांगलं लागतं. बऱ्याच ताईंच्या या व्यवसायाविषयी बऱ्याचशाच कमेंट आहेत. पण याविषयी मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. नक्की बघा आणि लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करत आहे. बरेचसेच मला व्हिडिओ बनवायचे आहेत, पण थोडा वेळ द्या. एक बिस्किटचा प्रकार तुम्हाला मी दाखवत जाईन. सगळ्या बिस्किटांना हे आता लावून झालं, तोपर्यंत ओव्हनसुद्धा प्रीहीट झाला. 145लाच आता ही मी बिस्किटं घालणार आहे, कारण बिस्किटं लगेच बेक होतात. शिवाय कमी प्रमाण आहे, त्यामुळं जास्त याचं मी टेम्परेचर नेलेलं नाही. फक्त 145लाच ही बिस्किट आपल्याला बेक करायची आहेत. 20 मिनिटच करायची आहेत, पण टेम्परेचर त्याचं जास्त पुढं न्यायचं नाही. 155ला तर ही बिस्किट आपल्याला बाहेर काढायची आहेत. आता बघा बिस्किटं किती मस्त क्रिस्पी अशी तयार झालेली आहेत. फक्त मला असं वाटतंय की याला कलर थोडा डार्क आलेला आहे. गव्हाच्या पिठाला येतो तसा. थोडासा आपल्याला कलर हा फेंटच काढायचा आहे, म्हणजे दिसायला बिस्किट चांगलं दिसतं. आणि हे बघा बिस्किटं एकदम अशी क्रॅशेस पडलेली क्रिस्पी बिस्किट झालेली आहेत आणि आतून सुद्धा ही जाळी बघा किती सुंदर झालेली आहे. खायला बिस्किट अगदी तोंडात विरघळतं, इतकं हे क्रिस्पी होतं बिस्किट. फक्त कलर थोडासा फेंट पाहिजे, म्हणजे दिसायला हे बिस्किट चांगलं दिसतं. आता ही खायला जरी खमंग लागत असली, पण दिसणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, असं मला वाटतंय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.